आणि बातमी आहे शेअर बाजाराशी संबंधित। शेअर बाजार आज पुन्हा एकदा घसरणीसह उघडलाय। सेन्सेक्समध्ये 300 अंकांची तर निफ्टीमध्ये 102 अंकांची पडझड पाहायला मिळते। मार्केट करेक्शनमुळे सुद्धा आज बाजाराच्या सुरुवातीलाच पडझडीचं सत्र पाहायला मिळतंय। अभिषेक मुठाळ आपल्या सोबत आहेत। अभिषेक, मार्केटचं चित्र नेमकं काय आहे? नंदा, आपण जर का बघितलं तर 2 दिवसांपूर्वीपर्यंत मार्केट हे 72,000 अंक जो आहे, निर्देशांक जो आहे, सेन्सेक्स पार करेल का अशी शक्यता जी आहे ती आपल्याला बघायला मिळत होती। मात्र एकूणच मार्केट करेक्शन जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यामुळे आज सेन्सेक्स हा 450हून अधिक अंकांनी पडलाय। निफ्टी देखील 120 अंकांहून अधिकची घसरण आपल्याला मार्केट निफ्टीमध्ये पाहायला मिळत आहे। एकूणच काल जर का बघायचं तर JN1 जो सब व्हेरियंट आहे ओमायक्रॉनचा, त्याचा वाढता प्रादुर्भाव आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात कोविड जो आहे तो वाढतोय का अशी शक्यता वर्तवली जात आहे। त्यामुळे एकूणच काही समभागांमध्ये आपल्याला पडझड जी आहे ती पाहायला मिळाली। प्रामुख्याने फार्मा कंपन्यांच्या जे समभाग आहे त्याच्यात घसरण जी आहे ती बघायला मिळते। सोबतच निफ्टी फार्मा निर्देशांक देखील 200 अंकांनी घसरलाय। एकूण मार्केट करेक्शन आहे, मात्र हे करेक्शन जे आहे ते पुन्हा एकदा आपल्याला व्यवस्थित होताना पाहायला मिळेल। पुन्हा एकदा चांगली बढ़त जी आहे ती होताना दिसेल। धन्यवाद अभिषेक या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।